थोडासा वेडेपणा गरजेचा आहे, नाही तर तुम्ही काही गोष्टी अचीव्ह नाही करू शकत. तर तो वेडेपणा जो आहे तो मला कल्याणीने शिकवलाय. ऍक्च्युली आम्ही ऑक्टोबर 2000 माझं लग्न कधी 21 मध्ये झालं. हो नाही 22 मी माझं 22 मध्ये झालं. आता मला 2 वर्ष होतील मे मध्ये. हा करेक्ट. कॉस्ट्युम स्टायलिस्ट असो किंवा हेअर असो, मेकअप असो, माझी मॅनेजर असो, सगळं इतकं काय काय त्यांचं सुरू असतं, पण रेड कार्पेटवर फक्त मी जाते. बरोबर. मला असं वाटतं की वी कांट कीप एव्हरीवन हॅपी अँड इट इज फाईन. नमस्कार, मी प्रणिता. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि सध्या लाईमलाईटमध्ये असलेला सिनेमा आहे तो म्हणजे कन्नी. आणि या सिनेमाची नायिका ऋता आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत तुझं. थँक्यू सो मच. ऋता, खूप छान वाटते. मित्र म्हणेच्या व्हेंचरमध्ये तू अनेक कारणांनी येतेस आणि सध्या तुझा सिनेमाही येतोय. आपण सिनेमाबद्दल बोलणारच आहोत, पण आधी थोडंसं तुझ्याबद्दल जाणून घेऊयात. आपण एक पटकन रॅपिड फायर घेऊया. सिनेमा का सिरियल? बापरे यार, मी ह्याचं खरंच आन्सर नाही. मला हे सगळे विचारतात. एक तू कॅटेगरी आय थिंक थँक गॉड तू ती मिस केलीस, नाटक. नाही तर ह्या 3 गोष्टींमध्ये विचारतात. आणि ॲक्च्युली कसं आहे, सिरियलपासून सुरुवात झाली, त्याच्यानंतर त्याच्यामुळे मला नाटक मिळालं. आणि दादा एक गुड न्यूजच्या 100व्या प्रयोगाला रवी सर आले होते, त्याच्यामुळे मला अनन्या मिळालं, म्हणजे ऑडिशन देऊन डेफिनेटली. बट त्यामुळे मला एकात एक असं काम मिळत गेलंय. पण आय लव्ह ऑल 3 मीडियम्स. पण इफ आय प्रिफर राईट नाऊ, म्हणजे मी ज्या फेजमध्ये आहे किंवा आत्ता मला जसं काम करायचं, आय थिंक सिनेमा. ओके. शेवटची शॉपिंग कधी केली होतीस? डिसेंबर, जेव्हा मी फिरायला गेले. ओके. आवडतं का शॉपिंग करायला? आणि कुठे जाते तू जनरली? म्हणजे स्ट्रीट शॉपिंग का मॉल्समध्ये? मी व्यवस्थित स्ट्रीट शॉपिंग करू शकते आणि प्रॉपर, म्हणजे आता तर मास्क लावायला लागतो बार्गेन करताना, पण मी ते बार्गेन करते का तू? प्रॉपर म्हणजे असं. ओके. आणि शेवटचं महागडं गिफ्ट कोणाला दिलं होतं? प्रतीकला. कोणता परफ्यूम आवडतो जास्त? खूप आहेत असे, खूपच आहेत. बट आय लाईक अरमानी, आय लाईक त्याच्यानंतर गुची गिल्टी, देन आय लाईक आता मी एक नवीन इंट्रोड्यूस झालंय शनेल नंबर 5. सो असे खूप आहेत. मला बेसिकली खूप परफ्युम्स आहेत. ओके. आणि मराठीमध्ये असा कोणता ऍक्टर आहे की हू स्मेल्स रिअली गुड? म्हणजे जसा शाहरुख खान चे परफ्यूम्स खूप ही स्मेल्स रिअली गुड. आय नो, बिकॉज मी अँड प्रतीक वी आर अ ह्यूज SRK फॅन. सो आणि आत्ताच इनफॅक्ट प्रतीकच्या बर्थडेला माझ्या नंदेचे जे बॉस आहेत, बॉस आहेत, त्यांना जे SRK यूज करतो असं सगळं एवढं विचार, जस्ट बिकॉज ही इज अ SRK फॅन. सो आय नो व्हॉट यू आर सेइंग, बट आय डोंट नो, म्हणजे आय हॅव नॉट कम अक्रॉस इतके. बट आय थिंक आय वर्क विथ अमेय. अमेय हॅज अ गुड परफ्यूम सेन्स. या. ओके. सगळ्यात महागडी गोष्ट कोणती खरेदी केली होतीस? घर. ओके. गुड. आणि किती वर्ष लागले त्या स्वप्नांना तुला चेस करायला? इट वॉज अर्ली, बट आय एम जस्ट ग्लॅड की मी आणि प्रतीकने मिळून आत्ता फायनली आम्ही आमच्या नवीन घरी शिफ्ट झालोय. ओके. सो इट वॉज अ लॉंग वेट, बट या. ओके. गुड. कॉंग्रॅट्स. थँक्यू. ओके. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर कन्नीचा अर्थ काय होतो नेमका? कन्नी ॲक्च्युली आता कसं आहे, मी त्याच्यात कल्याणीचं काम करते आणि मला माझी आई प्रेमाने कन्नी असं म्हणते. आणि द मेन अर्थ असा आहे की जे पतंग ते असं जे म्हणतात नाही की कन्नी नीट बांधली गेली तरच पतंग उंच आकाशात छान उडतो, तर त्याचा तो अर्थ आहे. आणि त्याचा बेसिक म्हणजे आमच्या फिल्म बऱ्याच लोक आम्हाला विचारतात की कन्नी हे खूप डिफरंट नाव आहे, तर ते तुम्ही कसं काय नाव चूज केलं फिल्मसाठी? तर डेफिनेटली याचा क्रेडिट आमच्या डायरेक्टर सर समीर सरांना आहे. आणि इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांनाच नाव इतकं आवडलं. इट इज नॉट अ नाईस रिंग टू इट. कन्नी एक वेगळं नाव आहे. आणि दुसरी गोष्ट इट इज ऑल्सो लाईक की ते कसं आहे ना की माझे फ्रेंड्स माझी कन्नी आहेत त्या फिल्ममध्ये. म्हणजे सोहम, निशा, त्याच्यानंतर ऋषीचं जे कॅरेक्टर आहे, त्याच्यानंतर निहाल जे आहे म्हणजे अजिंक्य जे आहे, वल्लरी, शुभंकर, हे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते कन्नीचं असं कोर ग्रुप आहे असं. त्यामुळे इट इज मोर ऑफ लाईक सपोर्ट. म्हणजे ते कसं आहे, उंच भरारी घेताना फक्त पतंग दिसतो, त्यामागची कन्नी नाही दिसत. ओके. इट इज लाईक दॅट. म्हणजे लाईफमध्ये पण युजली तसंच असतं की माझी अचीवमेंट ही म्हणजे स्वतःची जी अचीवमेंट असते त्यात फक्त एक मी जिंकले, मला अवॉर्ड मिळालं तर मी दिसते, पण त्यामागे इट टेक्स अ विलेज टू ती स्क्रिप्ट अशी लिहिली गेली, त्या पद्धतीने आम्हाला ग्रूम केलं गेलं, कॉस्ट्युम्स होते तसे, मेकअप झालं, हे झालं. सो मला असं वाटतं की जसं आता प्रत्येक इव्हेंटच्या आधी कॉस्ट्युम स्टायलिस्ट असो किंवा हेअर असो, मेकअप असो, माझी मॅनेजर असो, सगळं इतकं काय काय त्यांचं सुरू असतं, पण रेड कार्पेटवर फक्त मी जाते. बरोबर. पण ॲक्च्युली त्यांच्या एफर्ट्समुळे तर मला असं कायम वाटतं की
कन्नीशिवाय आयुष्यात काही नाहीये. आणि आय एम सो ग्लॅड की मला कन्नी या सिनेमात कन्नीचं काम करायला. तुझ्या आयुष्यातले कोण आहेत कन्नी? असे खूप आहेत ॲक्च्युली. स्टार्टिंग विथ आपले आई बाबा डेफिनेटली. त्याच्यानंतर माझे मावशी काका, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. माझे कझिन्स, माझा सख्खा भाऊ, बापरे माझं त्याच्याशिवाय तर माझं पान हलू शकत नाही. आणि आता प्रतीक, माझ्या सासूबाई, त्याच्यानंतर माझी सिस्टर इन लॉ, आणि माझे फ्रेंड्स तर आहेत. टू नेम अ फ्यू, हॅव शाल्मली, हॅव तृष्णा, हॅव वेदा. सो ते असं आहे की त्यांच्याशिवाय मी नाही इथे येऊन बसून मी जे बोलू शकते असं ते हे जस्ट बिकॉज आय नो. आता पण मी इथे येऊन सकाळी निघून 5ला निघून पुण्याला इथे येऊन इंटरव्ह्यू देऊ शकते किंवा बिकॉज आय नो की माझ्या सासूबाई आहेत, त्या घरी आहेत आणि त्या ते सगळं व्यवस्थित सांभाळतात. सो मग मला टेन्शन कमी आहे. त्या सगळ्यांशिवाय आय थिंक आय नो वन. तुझे जे सिनेमे आले म्हणजे अनन्या आला, टाइमपास 3 आला, सर्किट आला, म्हणजे तो ग्राफ असा इन्क्रीजिंगच आहे. खूप छान सिनेमा लोकांसमोर येतोय. तर हा सिनेमा निवडण्यामागे काय कारण होतं तुझं? काय पाहिलंस? कारण ऑलमोस्ट वर्षभराने वगैरे येतोय तुझा. ऍक्च्युली आम्ही ऑक्टोबर 2000, माझं लग्न कधी 21 मध्ये झालं. हो नाही 22 नवरा बघताय तुझा. मी माझं 22 मध्ये झालं. आता मला 2 वर्ष होतील मे मध्ये. हा करेक्ट. सो ऑक्टोबर 2022ला ही फिल्म शूट झाली आहे. आय थिंक 4 का 5 ऑक्टोबर ते 24-25 ऑक्टोबर. त्याच्यानंतर इट हॅज बीन अ लॉंग वेट. 2023 पूर्ण गेलं, त्याच्यानंतर आता 24 सुरू झालं. त्यामुळे आता फायनली 1.25 वर्षांनी फिल्म रिलीज होते आहे. आणि ॲक्च्युली त्याच्या 1 वर्ष आधी मी त्याची स्टोरी ऐकली होती. जेव्हा मला आठवतं मी दादा एक गुड न्यूजच्या प्रयोगाला जात होते आणि सिरियलचं शूट करून मी कल्याणला ड्राईव्ह करत जात होते. तर ते खाली बसून म्हणजे कल्याणच्या नाट्यगृहाच्या खाली पार्किंगमध्ये बसून मला समीर सरांनी व्हिडिओ कॉलवर वन लाईनर सांगितला. आणि मी त्यांना सांगितलं की मला हे करायचं आहे. म्हणजे ते इट वॉज जस्ट अ 1 पेजर. मी त्याचं काहीच माहीत नव्हतं. पुढे काय कास्टिंग होणार आहे, कोण प्रोड्यूस करतंय, कोण कुठे केलं, काहीच माहीत नव्हतं. मी म्हटलं नाही, मी कन्नीचं कॅरेक्टर म्हणजे ऐकलं आणि मला असं आलं की तुला त्याच्यात काय स्पार्क जाणवला त्या कॅरेक्टरमध्ये की शी इज अ सर्वायव्हर. शी इज अ सर्वायव्हर अँड इवन आय एम अ सर्वायव्हर. म्हणजे दोघींची पद्धत खूप वेगळी आहे आय वुड से, बट शी इज अ सर्वायव्हर. आणि मला असं वाटतं पॅन्डेमिक नंतर आपल्या सगळ्यांनाच हे कळलंय की आपण सगळेच सर्वायव्हर आहोत. आणि आपली फॅमिली आहे, सगळे ते सगळं ठीक आहे. पण जोपर्यंत मला असं वाटत नाही ना की मला उठून कधी, तसं ते मी जसं म्हणते की मी माझ्या आईला असं सतत म्हणायचे की मला कधीच सवयच नव्हती घरी थांबायची. बिकॉज आय हॅव बीन कंटिन्युअसली शूटिंग फ्रॉम द एज ऑफ 17. दुर्वा चालू होतं, मग फुलपाक आणि डेली शो म्हटल्यावर इट्स लाईक अ जॉब एव्हरी सिंगल डे. सो आय डिड इट फॉर 10 years. सो जेव्हा एक असा पॅन्डेमिकचा काळ आला, मी तेव्हा पण फक्त 2 महिने घरी होते. पण तेव्हा मला असं, मी आईला असं म्हणायचं यार मला उठा असं वाटतं, मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात काही नाहीच आहे. सो आय थिंक पॅन्डेमिक मेड मी रिअलाइज अँड ऑल्सो प्रतीक मेड मी रिअलाइज दॅट वर्क इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ अँड नॉट युअर लाईफ. तर ते मला असं वाटलं की ते कन्नीमध्ये ते खूप आहे की ती शी इज अन ॲब्सल्यूट सर्वायवल. म्हणजे तुम्ही तिला काहीही द्या, ती त्याच्यातून मार्ग काढणार. आणि मी हे कायम केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते मला तो रिलेटेबल फॅक्टर खूप जास्त होता. आणि कुठेतरी ना मला ते असे स्टोरीज खूप आवडतात माहिती आहे की वेन दे आर सेल्फ मेड जे कॅरेक्टर्स असतात ना, ते मला खूप आवडतं. बी इट अनन्या असो किंवा आता कन्नी असो. कारण मी ते म्हटलं की तो रिलेटेबिलिटी फॅक्टर माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता. म्हणजे मैत्री आहे या सिनेमामध्ये, परत स्वप्नांचा मागोवा घेणारी फिल्म आहे. पण असे म्हणजे ह्या गोष्टी तर झाल्याच, पण अजून कोणते महत्त्वाचे लेयर्स आहेत की जे रिलेट होतील प्रत्येकाला? ॲस्पिरेशन्स. ओके. मला असं वाटतं की काय होतं, कधी कधी आपण एक गोल समोर ठेवतो आणि त्याच्यासाठी आपण वाटेल ते प्रयत्न करायला रेडी होतो. तर कदाचित जे माझ्या गोलसाठी मी केलेले प्रयत्न तुझ्या दृष्टीने चुकीचे असतील आणि तू कदाचित जे प्रयत्न करशील ते मला असं वाटतं यार पर ऐसे थोडी होतं असं. तर मला असं वाटतं की ते पुसून जाईल सगळं. आपल्याला नाही वाटणार कोण चुकीचं आहे किंवा कोण बरोबर आहे. आपल्याला असं वाटेल ठीक आहे यार, तिचा स्ट्रगल आहे, त्याचा स्ट्रगल आहे, लेट देम डील विथ इट. ओके. असं. कारण मला असं वाटतं ते फक्त तुमचे जे चॉईसेस असतात किंवा डिसिजन्स असतात ते इट गोज वे लॉंग बॅक. म्हणजे कुठे तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला कसं वाढवलं गेलं, ह्या सगळ्यापासून किंवा तुमचे स्ट्रगल्स काय काय गोष्टी आपल्याला, म्हणजे मला कन्नीचे काय स्ट्रगल्स आहे मला झालं की हे मला कंट इमॅजिन. मी रोज हेच म्हणते की आय एम सो ग्रेटफुल की मी माझ्या आईबाबांच्या पोटी जन्माला आले. हे एक जे असतं ते मला असं वाटतं की ते एक जे जजमेंटल होण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना, की आपण पटकन जज करतो समोरच्याला की यार हे नाही करायला पाहिजे. पण माझ्या मतीने ठीक आहे तुमचं मत असू शकतं, पण तुम्ही दुसऱ्याला जज करू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ते कायमच आहे. आणि ते मला असं वाटतं कन्नी बघून तर तुम्हाला अजून असं होतं की यार
ट्रेलर मध्ये दिसतायच आहे ते की म्हणजे स्वप्नांचा मागोवा घेण्यासाठी ती चालली आणि कुठेतरी आईवडिलांचं प्रेशर आहे किंवा हे आहे. म्हणजे या सगळ्या डिलेमामध्ये आपण सगळेच असतो. तू असते, मी पण असते, की घर असतं, करिअर असतं, परत संस्कृती पण जपायची असते. तर तू ऋता म्हणून ते कसं सगळं बॅलन्स करतेस? म्हणजे तुला कल्याणीने काय शिकवलं त्याच्यासाठी? आय थिंक कल्याणीने मला काय शिकवलं, मला असं वाटतं की थोडंसं म्हणजे मी पण ह्यातली बिलिव्हर अजिबात नव्हते की माझा ध्येय आहे तर मी त्यासाठी वेड्यासारखी काहीही करायला रेडी होईल. हे मी ह्या थॉटची डेफिनेटली नाही आहे. मी पण माझ्या एथिक्सप्रमाणे अशी जाणारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडासा वेडेपणा गरजेचा आहे, नाही तर तुम्ही काही गोष्टी अचीव्ह नाही करू शकत. तर तो वेडेपणा जो आहे तो मला कल्याणीने शिकवला आहे. पण ॲट द सेम टाईम इट इज ऑलवेज यू ऑलवेज कम होम. हे जे एक फिलिंग आहे ना, ते पण तुम्हाला कन्नी बघितल्यावर येतं की तिचे मित्रमैत्रिणी इतके तिचं सगळं ऐकून घेतलं. ठीक आहे, तुला हे करायचं, ठीक आहे, तुझं सर्व्हायवलचा मुद्दा, हे सगळं ठीक आहे. पण जेव्हा ती ॲब्सोल्युटली शी गोज बियॉन्ड द लाईन किंवा ती म्हणते की नाही की आय एम जस्ट डन आणि आता मी हे करणार आहे, तेव्हा दे आर द वन्स टू स्टॉप हर की नाही म्हणजे हो बरोबर आहे पण नॉट दिस. म्हणजे तू विसरतेस त्या अचीव्हमेंटमध्ये, ते अचीव्ह करण्याच्या नंतर तू स्वतः कोणाचे मुळात तू अशी नाहीच आहेस. सो मला असं वाटतं ती माणसं सुद्धा खूप गरजेची आहेत. आणि ते इव्हेंच्युअली आपण असं म्हणतो ना की आपण कितीही, आता उद्या मी कितीही शूट केलं, कुठेही शूट केलं तरी आय रिअली वॉन्ट टू कम बॅक होम टू प्रतीक. ते एक जे फिलिंग आहे ना, कारण ही कीप्स मी ग्राउंडेड. आणि हे कायम माझ्या आईबाबांनी केलंय, माझ्या भावाने केलंय. की लाईन काय असावी म्हणजे स्वप्नांच्या मागे धावणं किंवा आपल्या अचिव्हमेंट्स आहेत त्याच्या मागे धावणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण मग असं पण कुठेतरी होतं की अरे मग ही म्हणजे एक मुलगी म्हणून की मग ही स्वार्थी होतीये का, मग ही लक्ष देत नाहीये का, या गोष्टी पण कधीतरी येतात, त्या सुद्धा फेस कराव्या लागतात. तर तू काय सांगशील? आय थिंक इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. समजा तुम्हाला हे असं ऐकायला येत नसेल ना, मुलगी म्हणून किंवा म्हणजे तू ऋता म्हणून काय सांगशील की ती प्रत्येकीने कशी डिफाईन करावी तिची? मला असं वाटतं की वी कांट कीप एव्हरीवन हॅपी अँड इट इज फाईन. ॲज लॉंग एज यू आर हॅपी आय एम ओके. म्हणजे कारण मला पण हे खूप नंतर सी इट्स लाईक सेम आहे ना की मी आत्ता एक सिरियल करते तर मी एकाच वेळेला 10 चॅनलवर नाही दिसू शकत आहे लीड म्हणून. पण दॅट डझंट मीन की मी दुसऱ्या चॅनल्सना अनहॅपी करते. नाही, आता मी काय करू, तर आय एम प्लेइंग माय पार्ट आणि मी त्याला कमिटेड आहे, राईट. जसं मी माझ्या ॲम्बिशनला कमिटेड आहे. आय नो डेफिनेटली की मी काही लोकांना दुखवणार आहे, पण ॲज लॉंग एज तुमचं कॉन्शियस जे म्हणतात की आपण क्लिअर आहे आणि तुम्हाला गोष्टी पटतायत, तर मला असं वाटतं की इट इज फाईन. कारण हे स्वार्थी आहे, हे सगळ्या गोष्टी तर खूप बेसिक झाल्यात आता. हे तर ऐकायलाच मिळतं. म्हणजे इट इज लाईक ते जे म्हणतात ना की दॅट मॉम्स गिल्ट, ही जी आता गोष्ट जे बोलतात लोक की आता यार करिअरसाठी शी हॅज गिव्हन 25 to 30 years आणि आता बाळ झाल्यावर इफ आय नो इट्स अ गिल्ट, आय नो की सगळं मला मान्य, पण यार तिने 20 वर्ष मेहनत तर केलीच आहे ना. सो इट्स लाईक किती तुम्ही पुढे, आणि तुम्ही जेवढे जास्त पुढे जाता तुम्ही तेवढे जास्त लोकांना दुखवताय. हे तर माझ्या आता लक्षात जाईल. यू कांट मेक एव्हरीवन हॅपी. हे तर माझ्या आणि इव्हेंच्युअली व्हॉट आय फील इज, जसे तुम्ही ग्रो होता ना तुम्हाला कळत जाते की तुमची माणसं कोण आहेत. त्यामुळे तुमचं सर्कलच खूप लिमिटेड होऊन जातो. आणि म्हणजे मी असं हे सतत म्हणते की मी अदरवाईज पण एवढी कधीच एक्स्ट्रोवर्ट किंवा अशी नव्हते की पटकन जाऊन मैत्रीच केली वगैरे. आय थिंक आय एम बेटर नाव. पण तरी आता असं झालंय ना की आता सर्कल एवढं लिमिटेड झालंय आणि मला असं वाटतं की नाही आता नकोच, नवीन माणसं नको. ठीक आहे, भेटलो वगैरे सगळं ठीक आहे, पण नको असं. कारण आय थिंक तुम्हाला तुमची लोक कोण आहेत हे जेवढ्या लवकर कळेल ना, आय थिंक आयुष्य खूप सोपं आहे. तुमचं कसं होतं? म्हणजे 5 जण आहेत, म्हणजे अजिंक्य आणि तू काम केलं आधी, ऋषी आणि तू पण आधी काम केलेलं आहे. तुमचं कसं कनेक्शन होतं किंवा बॉन्डिंग कसं झालं? ऍक्च्युली शुभंकर आणि एक्सचेंज कशी होती कामाची? सो शुभंकर आणि मी ना वी आर फ्रॉम रुया, पण आम्ही कधीच कॉलेजमध्ये एकत्र काम केलं नाहीये. वल्लरीचं मी पहिल्यांदाच भेटले तिच्याबरोबर आणि आम्ही गेलो लंडनला आणि आम्हाला कळलं की आम्हाला 2 दिवसाचा गॅप आहे. तेव्हाच बॅग टाकला की आम्ही लगेचच बाहेर पडलो. त्याच्यानंतर लायन किंग बघायला गेलो. वी वेंट टू अ स्पॉट इन सेंट्रल लंडन जिथे आम्हाला चौघांनाही पिझ्झा आवडतो. पिझ्झा खाल्ला. सिनेमा शूट झाला ते आता तुला फिल्म बघितल्यावर कळेल. म्हणजे एक मराठी सिनेमांना एक वेगळी सबसिडी वगैरे मिळते, हा वेगळा मुद्दा आहे. पण काय एक्झॅक्टली आय थिंक इट्स वन ऑफ दी काय म्हणतात त्याला, एकदम छान त्याच्यात ब्लेंड झाले ती स्टोरी. ते उगाच लंडनला शूट केल्यासारखं वाटत नाही आणि आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट. सो तर मग मला असं होतं की आणि ना आमचे ना व्यवस्थित प्रॉपर वाचन, व्हिडिओ कॉल्सवर प्रॉपर, कारण सगळे खूप बिझी होते तेव्हा, तर ते प्रॉपर रीडिंग वगैरे सगळं झालं होतं.
सो तेव्हा पण एक असं असतं ना की अरे बाबा एवढी मैत्री आहे, कसं म्हणजे लगेच कसं. आम्ही पहिल्यांदाच काम करतोय ऋषी बरोबर आणि अजिंक्य बरोबरचा कम्फर्ट झोन वेगळा आहे बिकॉज मी त्यांच्यावर काम केलंय. पण यू वोंट बिलीव्ह फ्रॉम द फर्स्ट शॉट वी जस्ट क्लिक्ड. आणि असं कुठेच नाही वाटत की हे ऑर्गॅनिक नाही आहे किंवा हे आम्हाला डायरेक्टरने करायला सांगितलं नाही. आमची मैत्री अशी म्हणजे. आणि बेस्ट पार्ट युजली काय होतं की तुम्ही ते प्रोजेक्ट पुरते एकत्र असता, तुम्ही मजा करता, हे करता आणि देन इव्हेंच्युअली यू गो. पण आम्ही चौघही अजूनही तितकेच कनेक्टेड आहोत आणि आय थिंक ते सगळं रिफ्लेक्ट होतं आहे फिल्ममध्ये. आणि आत्ता पण आम्हाला असं बघताना आम्हाला असं होतं की हे कसं झालं हे. आणि ज्यांनी फिल्म बघितले ते सगळे तेच म्हणाले की म्हणजे ओढून ताणून आम्ही फ्रेंड्स आहोत. हे असं नाही वाटत, तुम्ही मित्र आहात असं वाटतं. त्यामुळे असं वाटतं की अरे माझा पण ग्रुप असाच आहे. हे एक जे फिलिंग आहे. आणि ते आय थिंक त्याचं खूप. मुळातच तिघही खूप उत्तम कलाकार आहेत. म्हणजे ऋषी असो, शुभंकर असो, वल्लरी असो. अजिंक्य इज अ डिफरंट एंटिटी इन द फिल्म. म्हणजे आमच्या चौघांचा ग्रुप आहे म्हणून मी त्या तिघांबद्दल बोलते. आणि मला असं वाटतं ज्या कलाकाराला एक्झॅक्टली माहीत असताना आपापल्या म्हणजे जसं असो की कधीच पाठांतराचा प्रॉब्लेम नाही झाला पण सगळे चोख या बाबतीत. त्यामुळे देन यू कॅन एक्सप्लोर थिंग्स की सीनमध्ये अजून काय करता येईल, कसं काय करता येईल वगैरे. पण ज्या गोष्टी झाल्या त्या इतक्या ऑर्गॅनिकली झाल्या. आणि बेस्ट पार्ट की समीर सरांनी आम्हाला ते करू दिलंय. मग त्यांनी आम्हाला फ्री हँड दिला होता की तुम्हाला जे वाटतंय ते करा. मित्र काय करतील, तुम्हाला जे वाटतंय ते करा. तर आम्हाला असं म्हणजे आम्ही काही ठरवून केलंच नाही. वी वर जस्ट लाईक बीइंग अस आय थिंक. सो ते वर्क पूर्ण झालंय. म्हणजे हा स्वप्नांवरचा सिनेमा आहे म्हणून म्हणलं की ऋताचं स्वप्न अजून पूर्ण झालंय का व्हायचं. ऍक्च्युली बिंग अन ऍक्टर नाही डेफिनेटली. पण आय एम सो ग्लॅड की मला अनन्यासारखा सिनेमा असो, त्याच्यानंतर टाइमपास तरी असो, सर्किट असो आणि आता कन्नी असो. खूप कमी वेळा आर्टिस्टच्या आयुष्यात अशी संधी येते की त्यांना इन अँड ॲज लावता येतं. तर ते मला पहिल्या फिल्मलाही मिळालं, आता कन्नीलाही मिळतंय. सो त्यासाठी तर मी एम टोटली ग्रेटफुल. पण मी असं कधी स्वतःला असं काही टार्गेट दिलेलं नाही. म्हणजे मला आयुष्यात वाटलं नव्हतं मी फिल्म करेन. तर आता ही माझी 4थी फिल्म आहे. त्यामुळे ते आय थिंक जसं कळलं की तसं मला कधीच वाटलं नव्हतं की मी अभिनेत्री होईल. त्यामुळे इट वॉज नॉट की मी अभिनेत्री मला व्हायचंय तर मी होणार नाही, असं माझं कधीच नव्हतं. सो आय थिंक लाईफ इज सरप्रायझिंग मी. आणि आत्तापर्यंत तर गॉड हॅज बीन व्हेरी काइंड अँड आय एम जस्ट होपिंग की कन्नी लोकांना आवडेल. आणि जे तू असं म्हणालीस की चॉईसेस खूप चांगले करतेस किंवा काय, तर मला ना ज्या स्क्रिप्ट मी हे कायमच म्हणते की जी स्क्रिप्ट वाचून मला भीती वाटते ते मी घेते. ते मला करायला आवडतं कारण मला ते एकतर खऱ्या आयुष्यात कधीच नाही करता येणार आहे, ते एक कारण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणून मलाही चॅलेंज देता येतं स्वतःला की बापरे मला हे जमतंय का किंवा हे नसेल जमत तर व्हॉट कॅन आय डू बेटर असं. तर आय जस्ट होप की कन्नी आवडेल. आपण एक लास्ट सेगमेंटकडे येऊयात. एक वन लाइनर आन्सर्स आहेत. चित्रपटातला कोणता सीन आहे की तो तुला सतत बघायला आवडेल? बापरे असे खूप सीन्स आहेत. आय थिंक तिचा एक शेवटचा फोन कट आहे तिच्या बहिणीबरोबर आणि आईबरोबर. तो माझा पर्सनल फेवरेट आहे. ओके. काय असतं, हेक्टिक असतं शूटिंग का हे प्रमोशन? ओके. सिनेमात तू साकारलेली जी भूमिका आहे तर 10 पैकी तू किती मार्क्स देशील? बापरे मी नाही असं देऊ शकत. तुझ्या पुरतं की तू कितपत, तू जे ठरवलं होतं स्क्रिप्ट वाचल्यानंतर आता सिनेमा पडद्यावर दिसल्यावर तो कितपत हे झाला? सिनेमा वाईज तू म्हणशील तर आय थिंक आय वुड गिव्ह इट 9 on 10, 10 on 10 सिनेमा वाईज. ओके. कॅरेक्टर वाईज मला नाही माहिती कारण मी असं स्वतःला जज नाही करू शकत. पण आय थिंक आय हॅव डन अ प्रिटी गुड जॉब. तू सोडलंस तर तुझ्या आवडीचं पात्र कोणतं आहे? सोहम, जे शुभंकर प्ले करतोय. ओके. भूमिका चांगली होण्यासाठी अभिनय एक बेसिक फंडा काय आहे तुझा? पाठांतर. आणि डाऊनफॉलमधून वर येण्यासाठी ऋताचा मंत्र काय असतो? मी आले आहे डाऊनफॉलवरून वर, त्यामुळे आय थिंक शांत राहा. अँड आय थिंक वेळ देणं हे कधी कधी असं वाटतं की वेन लुकिंग बॅक मला असं वाटतं बापरे मी हे कसं सर्वाईव्ह केलं. पण वेळ दिल्यावर आय थिंक ते असं वाटतं की अरे एवढंच झालं होतं. तर मला असं वाटतं की जास्त मनाला न लावून घेणं इज बेटर. हां डिटॅच इज द वर्ड आय थिंक. की तेच बेटर आहे. तुम्ही तुमचं काम. ओके ठीक आहे. तुला खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा. 8 मार्चला हा सिनेमा येतोय तर सिनेमागृहात जाऊन नक्की बघा आणि हा एपिसोड मित्र म्हणे लाईमलाईटवर जाऊन नक्की बघा. थँक्यू.